संघ खेळलाय जबरदस्त. एवढी मॅच जिंकायची होती आम्हाला. तर आम्ही 4 हरलो असतो तर आमचाही झाला असतं, बरोबर आमचंही झालं असतं, म्हणून आम्हाला एवढी मॅच जिंकायची होती. आणि निश्चित अंतिम षटक जे हाताळलं त्यांना आपण 300 रुपयाचं कॅश प्राइज देत आहोत. जबरदस्त गोलंदाजी केली आहे रोहित. 300 रुपयाचं कॅश प्राइज आहे. महेश दादा गवंडी जगदंब इव्हेंट्स यांच्या वतीने 300 रुपयाचं कॅश प्राइज आपण त्यांना प्रदान करत आहोत. एकदा जोरदार टाळ्या. कशा भावना आहेत रोहित? अंतिम षटक अजय माने सारखा बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये होता, चांगली गोलंदाजी केली. सर खरं सांगायला गेलं तर सकाळपासून आमचा परफॉर्मन्स थोडा आमच्या अपेक्षेप्रमाणे नव्हता. जसं आम्ही या इथून शेवट गोडकडून जायचं या उद्देशाने आम्ही ज्यावेळी ग्राउंडवर उतरलो त्यावेळी एक वेगळीच एनर्जी इथं निर्माण झाली आणि कदाचित त्या एनर्जीमुळे आम्ही हा सामना जिंकलो. धन्यवाद. क्या बात आहे. 100% आणि साहेबांकडे मी येईन. खरं तर आमदार साहेबांच्या कार्याची गुणगौरव करणारी स्पर्धा आमदार चषक 2024 आपण आवर्जून ही स्पर्धा बघण्यासाठी आलेला आहात. आपल्या भावना कशा आहेत? छान आहे. इथला खेळ पण बघताना पण आनंद वाटला. सगळी तरुण मुलं आधी हिरिरीने खेळत होते सगळे मनावर. छान वाटलं. सगळ्यांचं अभिनंदन. थँक्यू. मान्यवरांचा आभार. आणि पुन्हा एकदा वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि ऐकूया या सामन्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील नामवंत समालोचक किरण मस्कर सरांचा आवाज. अप्रतिम फटका जिथे आपण पाहिलं तर डीप पॉइंट रिजन मध्ये खेळून काढला आणि यावेळी देखील 4 धावा येत आहेत. सध्या मॅच तुम्ही पाहताय ओम साई शिराळा पंचायत समिती गट विपक्ष कंदूर पंचायत समिती गट अशा 2 संघांमध्ये सध्या मात्र मॅच खेळली जाते. या मैदानाचं वैशिष्ट्य आहे इथे सहजासहजी कोणाला मॅच भेटली नाहीये. इथे शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच जाताना आपण पाहिलेत अप्रतिम मॅच जिथे आपण पाहिलं तर कामेरी संघाने सांगितलं पुस्तकाचा एक पान फाटलं म्हणून अध्याय संपत नसतो. पानपलटी अध्याय दुसरा आणि त्यांना तो चालू केला. मात्र प्रेझेंट मॅच मध्ये काय जिथे आपण पाहिलं तर अमर गायकवाड हा पहिला फलंदाज पहिला चेंडूवरती कॅच आउट झाला ज्याला मात्र माघारी पाठवलं. गोलंदाजी करत असताना राजू दादा यांनी अप्रतिम गोलंदाजी राजू दादांची राहिले. मात्र दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर ही मॅच देखील मी म्हणेल कंदूर टीम साठी खूप इम्पॉर्टंट आणि दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर ओमसाई साठी देखील इम्पॉर्टंट आहे. दोन्ही टीम साठी इम्पॉर्टंट मध्ये कंदूर टीम ट्राय करेल ही मॅच विजेता होण्यासाठी कारण की जिथे 3-3 पॉइंट वाकुडे आणि कंदूर टीमच्या होऊन जातील. ड्राईव्ह केला सर हाताने जिथे आपण पाहिलं तर अगदी नॉन स्ट्रायकिंग एंडला जागा तर सोडली होती तोपर्यंत आपण पाहिलं तर कुठली धाव इथे दिली जात नाहीये. डॉट बॉल येतोय. तब्बल 4 चेंडूचा खेळ अद्याप झालेला आहे. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय मिस्टर राजू यांना एक लेजंड प्लेयर चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले. तब्बल 6 धावा त्यांनी खर्च केलेत. एक विकेट पहिलीच विकेट एक मोठा मासा अमर गायकवाड जो अगदी मी म्हणेल की गळाला लागला. सुशांत या मॅच मध्ये करो या मरो खेळावं लागेल कारण की सगळ्यात जास्त आनंद आणि सगळ्यात जास्त एन्जॉय त्यानं केला या आधीच्या मॅच मध्ये. यावेळी फटका थोडासा फसलाय हवेमध्ये. विकेट किपर येतात की गोलंदाज दोघांच्या मध्ये नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. मग आधीच चर्चा केली की सुशांत लाल्याला या मॅच मध्ये खेळावं लागेल कारण की जेव्हा कामेरी टीम साठी सगळ्यात जास्त सपोर्ट आणि सगळ्यात जास्त स्क्रीन वरती टीव्ही वरती दिसणारा तोच होता ज्याने एन्जॉय केली डान्स केला. आता त्याला या मॅच मध्ये खेळावं लागेल. दुसऱ्या साईडला महादेव कदम आजच्या दिवसामध्ये चर्चेत असलेलं नाव. मात्र मिस्टर राजू यांच्या फिरकीच्या गोलंदाजी समोर कोण थांबेल आणि कोण थांबणार नाही कारण की अमर गायकवाडला माघारी पाठवल्यानंतर शेवटचा एक चेंडू या स्पेलचा बाकी आहे. 1 to go. एक चेंडू अजूनही बाकी आहे. सिट्रेशन सजवलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू आतमध्ये कव्हरला गेला. लॉंग ऑनचा खेळाडू काव कॉर्नरला सरकवता थांबवला. मिड विकेटला एक खेळाडू घेतला. विकेट करण्याचा प्रयत्न डीप मिड विकेट रिझन ऑलरेडी खेळाडू तिथे तैनात केला होता. एका हाताने अडवण्याचा प्रयत्न मात्र बॅकअप येतोय तोपर्यंत धावा मात्र कंप्लीट केल्या जात आहेत 2 आणि या 2 धावेच्या मदतीनं पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाची सांगता झाले आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 9. लॉस ऑफ दी 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर. बॅटिंग करते टीम कंदूर पंचायत समिती गट आणि गोलंदाजी करते ओमसाई शिराळा पंचायत समिती गट. तुम्ही पाहताय ऐकताय अनुभवताय खेळताय आणि जगताय आमदार चषक 2024.
चला प्लीज स्पीड अप घेऊयात. नऊ धावसंख्या, कारण की या मॅचच्या आधी अर्ध्यांनी बॅग भरून ठेवली होती आणि जशी मॅच झाली परत ती बॅग तशीच ठेवली. सगळ्यांना वाटलं लवकर घरी जायचं, सुटलो नाही भाई. ही या मॅचची, या मैदानाची खासियत वेगळी आहे. इथे सहजासहजी काय भेटत नाही. चला डिंग ब्रेक प्लीज. अंपायरसाठी आम्ही विचार करू शकतो, अंपायर्सला हवं तेव्हा पाणी मागवू शकतो, आम्ही पाठवू शकतो, पण प्लेयर्स आत्ताच एक ओव्हर झाल्या. प्लीज मॅच थोडीशी स्पीडअप मध्ये घ्यायची आहे. जया दादा गोलंदाजीसाठी मागील मॅचचे हिरो. 58 51 जया दादा गोलंदाजीसाठी दाखल झाले. द लेजंड प्लेयर, 50 वर्षाचे यंग गोलंदाज असं म्हणायला हरकत नाहीये. मागच्या मॅच मध्ये तरुणांना लाजवेल अशी गोलंदाजी त्यांची राहिली होती. जुना चावल, तांदूळ जेवढं जुनं असेल तेवढंच ते गोड असतं, तेवढंच ते छान असतं. तसं ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं, असे गोलंदाज जया दादा. यावेळी विकेट करण्याचा प्रयत्न, मिड विकेटचा खेळाडू पुन्हा वेगाने येतो, थोडासा फंबल झालाय, खाली पडले. दुसरी धाव कंप्लीट केली जाते. तोपर्यंत आज एक धाव, एका धावेवरती दुसरी धाव कन्वर्ट केली जाते. बॅटिंग करणारी टीम कंदूर पंचायत समिती गट या टीम कडून त्यांना चांगल्या धावा द्यायचे. 11 धावसंख्या, साखळी गटातली शेवटची मॅच आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॅटीच्या अगदी बॉटमला. पुन्हा एक धाव, यावेळी मात्र कंप्लीट करण्याचा प्रयत्न, फेकी करत नाहीयेत. पुन्हा एक धाव. सुशांत पाटील एका बाजूला आहेत, महादेव कदम दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर धावसंख्या खेचण्याचा प्रयत्न करतात. मोठ्या फटक्यांसाठी ते देखील प्रयत्न करतात. धावसंख्या 12. जया दादा अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत राहिले. यॉर्कर ब्लॉक टाकलाय, अप्रतिम चेंडू, क्रिकेटचा अस्त्र सर्रासपणे बाहेर काढला. ज्या दादांनी मगाशी बऱ्याच गोष्टी सांगितल्या, त्यांच्या काळामधलं क्रिकेट 16-10 ओव्हरच्या मॅचेस, मोठा जास्त फर असणारा चेंडू जो आधी फर त्याचा घालवला जातो, अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी ताज्या केल्याय. फिरवलाय, अप्रतिम चेंडू आता आलाय, धाव घेतली जात नाहीये. व्हॉट अ बॉलिंग. चेंडू पडतोय, कट केला, चेंडूच्या डोक्यावरून जादूची बोट फिरवली. चेंडू पडला, काटा बदलला, कोण बदलला, मार्ग बदलला, प्रवाह बदलला, दिशा बदलला, हवेमध्ये ऐकावे बदलणारा चेंडू रंग बदलून निघून गेला. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ची गाडी कधी अचानक 2 वरती आली हे समजलंच नाही. ही आहे जादुई गोलंदाज. लेग कट, टॉप कट, रॉकेट बॉल, स्लो वन, एका पॅकेज मध्ये 4 धमाके. जया दादा यही तो नाम आहे. अर्थातच ओमसाई शिराळा या टीमचा जादूगर म्हणजे जया दादा. व्हॉट अ बॉलिंग यार. धावसंख्या 12. एक विकेट आतापर्यंत माघारी गेली. तब्बल 4 चेंडू झाले. 2 to go. बॅकफुटला शॉट ऑन पूल, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, रिजा निघून जातोय. 1 बाउन्स. दमदार आमदार चषकचा अप्रतिम चौक. डीजे मास्टरला हे गाणं का आवडलंय हे त्यालाच माहिती. 16 धावसंख्या, 16. एक चेंडू अजूनही बाकी आहे. अप्रतिम फटका. 16 धावसंख्या. या चौकारानं धावसंख्येला आकार भेटला, उकार भेटला, धावसंख्या चमकली, सजली, पॉलिश झाली. एक मिडास टच. अप्रतिम चेंडू. वा. अंपायर सांगतात नाही भाई व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. एक्स्ट्रा धाव. चेंडू पडला थोडासा इंचभर बाहेर. यष्टांच्या मागे आपण पाहतोय अर्थातच विजय भाऊंना खूप मेहनत या व्यक्तीची आणि त्यांच्या संपूर्ण टीमची राहिले. त्यांना स्क्रीन मध्ये सध्या पाहतोय यष्टांच्या मागे. यावेळी फुलटॉ चेंडू घेऊन काढलाय. बॉल बॅकड्रॉप, कॅच ड्रॉप होतीये. ही मॅच तशी नाहीये. इथे कॅचेस पकडाव्या लागतील, इथे कॅचेस झेलाव्या लागतील. ही मॅच तशी नाहीये. त्यामध्ये आपण पहिलं चुकी होतीये. फेकी केली. आत्ताच्या धावा आहेत तब्बल 3. 2 धावा. थँक्यू. आत्ताच्या या 2 धावा. एक धाव धावून घेतली. एक ओव्हर थ्रोचा तब्बल आपण पाहिला 2 षटकांचा खेळ झाला. 18 धावसंख्या स्कोर करवती सजली गेली. ख्वाहिशों का कैदी हूँ, मुझे हकीकत सजा देती है. आसान चीजों का शौक नहीं, मुझे मुश्किलें मजा देती है, मुझे मुश्किलें मजा देती है.
18 धावा 19 धाव संख्या. आम्ही बघत होतो तुमचं लक्ष आहे का. 1919 ऑन अ स्कोर कार्ड. 19 धाव संख्या. टीमची टोटल सध्या मात्र जाऊन पोहोचली आहे. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. तब्बल 12 चेंडू अजूनही बाकी आहेत. या 12 चेंडू मध्ये कशा पद्धतीने खेळ होतोय. पायामध्ये बेड्या ठोकल्या गेल्या तर कदाचित धावसंख्या थांबू शकते, पण हे दोघे खेळाडू म्हणजे कापूस आहे. जोपर्यंत हातामध्ये तोपर्यंत हलकेत, एकदा की घामाने भिजले की जड जातात. स्वतःच्या टीमसाठी गुलाबाचं फूल असलेले नंतर बाबळीच्या काट्यासारखे टोचतात. असे दोघे आहेत. एक सुशांत पाटील, दुसरा महादेव. दुसऱ्या साईडला गोलंदाजीसाठी आणणार कोण, कारण की बॉलिंग अटॅक खूप आहे. फौजी येतील की दुसरे आणि कोणी येतील. कदाचित सिकंदर भैया. येस, 9 खेळाडू 40 प्लस आहेत. 9 खेळाडू. अशी टीम डेंजर असते. म्हणजे अशा टीमला हलक्यात घ्यायचं नसतं. पायाला गुदगुल्या करून जाणाऱ्या समुद्राच्या लाटा त्याच असतात ज्यांनी एक काय महाकाय जहाज समुद्रामध्ये बुडवलेले असतात. म्हणून आयुष्य असो किंवा क्रिकेट, हलके में नहीं लेने का भाई. आणि अशी टीम आहे जिथे 9 खेळाडू 40 प्लस आहेत, अनुभवी आहेत. 19 धावसंख्या. 1919. सुशांत लाल्या स्ट्रायकिंगला. पहिला चेंडू शॉर्ट आर्म पूल, डीप मिड विकेट रिजन, गॅप मधून आहे क्षेत्ररक्षक. वॉट अ फिल्डिंग, वॉट अ फिल्डिंग, वॉट अ एफर्ट्स. पिनू दादा होते त्या चेंडू गॅदर केला, फेकतायत ते. एक धाव मात्र जरूर कंप्लीट. दुसरी धाव देखील कंप्लीट केली. 2 धावा वेगानं कंप्लीट केल्या. 1-1 2-2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. टीमची टोटल आपण पाहिलं तर 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 21. यावेळी देखील बॅटीच्या अगदी बॉटमला अप्रतिम चेंडू आता आला नॉन स्टॅकिंग एंडला. तोपर्यंत जागा मोकळी आहे. एकाच ट्रॅक वरती 2 ट्रेन. सुशांत तयार नाहीये, नाराज आहे, हताशे, जड पावलाने तो चाललाय. बॅक टू डक आउट, चले जाओचा इशारा. सिकंदर भैया, व्हाट अ बॉलिंग, व्हाट अ बॉल, व्हाट अ असलं तर अशी सुंदर गाणी ऐकायची, नाहीतर सरळ रामलिंग बेट जे वाळवा तालुक्यामध्ये तिथं जायचं, ज्याला म्हटलं जातं शांततेचं ठिकाण. म्हणजे टेन्शन असलं एक तर गाणे ऐका, नाहीतर रामलिंग बेट वरती जाऊन अगदी शांततेत बसा. गोरक्षनाथ मंदिर, अशा बऱ्याच गोष्टी आपण सगळा सांगलीचा इतिहास शेवटच्या दिवसामध्ये तमाम सांगलीकरांना सांगणार आहोत. म्हणजे उद्या विचारलं सांगलीमध्ये काय आहे, आमदार चषकची ती व्हिडिओ उचलून दिलीत. ओके. यावी चेंडू अप्रतिम विट्टन गर्रकन फिरवला, लपेटली बाय. अप्रतिम फटका निघून जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनच्या बाहेर 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 बाहेर. षटकार. मिस्टर विनोद मात्र महादेव न अप्रतिम फटका खेळून काढला. वो बुलाते मगर जाने का नाही. मात्र क्रिकेट बोलवत असेल तर नक्की जा, आपली टीम बोलवत असेल तर नक्की जा. आमदार चषक 2024 बोलवत असेल तर नक्की या. यावेळी देखील सुरेख फटका, ये लगा ये चिपके आणि आगे आणखीन एक धक्का. वॉट अ स्ट्रोक. काय फटका खेळलाय महादेव कदम. ये लगा सोनार की एक लोहा की, एक महादेव कदम की. महादेव कदमची कॅच सुटली होती. यालाच बोलतात जखमेवरती मीठ टाकणं. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, पॅडल स्वीप करेपर्यंत चेंडू अगदी शरीराला लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव. व्हाट अ बॉल. सिकंदर भैया थोडेसे महाग ठरलेत,
5 चेंडूचा खेळ झालाय. 1 to go. 1 चेंडू अजूनही बाकी आहे. 34 धावेचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. 2 विकेट आतापर्यंत माघारी गेले. 1 to go. 1 चेंडू अजूनही बाकी आहे. यावेळी पुन्हा एकदा बॅटीची अगदी रडामध्ये बॅटीची अगदी बॉटम एज घेते चेंडू. आपण पाहिलं तर बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये एक धाव पुन्हा कंप्लीट केली जाते. 3 षटकांचा खेळ झाला. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 35. 3 षटकांच्या अखेरीस व्हॉट अ मॅच. तब्बल 16 धावा नाही 15 धावा खर्च झाल्या मला वाटतं या ओव्हरमध्ये. येस 15. 35 धावसंख्या स्कोर कार्डवरती सजली आहे. आता शेवटचं षटक कोणाला दिलं जाईल. विजय भवानी कॅप्टन थोडीशी चर्चा करतात की शेवटच्या ओव्हरमध्ये कोणता गोलंदाजाला गोलंदाजी देली जाईल. लेट्स सी. येस कदाचित गोलंदाजीसाठी फौजी यांना तयार केलं जाते की तिसऱ्या ओव्हरसाठी त्यांनी नकार दिला होता. कदाचित चौथी ओव्हर आणि तिसरी ओव्हर मध्ये धावा जास्त खर्च झाल्या. जिंदगी जब भी आपको मौका दे दे स्वीकारो. शेवटचे षटक महादेव कदम 9 चेंडू 21 धावा ज्यांनी ठोकल्यात ते सध्या स्ट्रायकिंगला आहेत. त्यांच्या समोर आपण पाहिले तर मिस्टर फौजी गोलंदाजीसाठी अर्थातच दाखल झालेत. ओव्हर क्रमांक 4. पहिला चेंडू बॅटच्या अगदी बॉटमला बॅकवर्ड पॉइंट अगदी जिथे आपण पाहिलं तर एक धाव तर कंप्लीट केली जाते हलक्या हातानं. जिथे अगदी थ्रो दिलाय हलक्या हातानं पुन्हा एक धाव कंप्लीट केली. टीमची टोटल आपण पाहिली तर 36 या आकड्यावरती आता जाऊन पोहोचते. 36. दुसऱ्या साईडला विनोदला तुम्ही पाहताय स्ट्रायकिंगला एक फ्रेश बॅटर. महादेव दुसऱ्या साईडला नॉन स्ट्रायकिंग एंडला ज्यानं चांगल्या धावा आजच्या दिवसामध्ये केलेल्या आहेत. या मॅच मध्ये किती टार्गेट असेल आणि किती टार्गेट ठेवलं जाईल. यावेळी मात्र फुल टॉस चेंडू. फुल टॉस नाही टाकू शकत विनोदला. बोला था फुल टॉस नहीं डालने का षटकार. द्यायला गेले यॉर्कर गेला फुल टॉस. फलंदाज विनोद बनला बॉस. फुल टॉस स्विच इट. ओहो होते खेळाडू त्यांच्या हाताला स्पर्श बोटाला चटका निघून जातोय. चेंडू चांगल्या पद्धतीने अडवला गेलाय मात्र तोपर्यंत आपण पाहिलं तर धावांसाठी फक्त एक धाव ते कंप्लीट केली. एकच धाव ते कंप्लीट केली गेली. टीमची टोटल सध्या मात्र जाऊन पोहोचते 43 या आकड्यावरती. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. या मॅच वरती देखील बरंच काही बाकी आहेत. यावेळी सुरेख फटका हवेमध्ये निघून जातोय सीमा रेषे बाहेर. अप्रतिम फटका. वॉट स्ट्रोक. अप्रतिम फटका. अगदी बॅनरला जाऊन धडकला. यावेळी देखील सरळ बॅटीने व्ही शेप मध्ये व्ही फॉर विक्ट्री सरळ हातामध्ये. विकेटचं पतन. बॅटर गॉन. महादेव कदम बॅक टू डकआउट. मात्र महादेवनं आपलं काम केलंय आणि महादेवनं स्वीट अँड सॉल्ट एक घातक खेळी केली आहे. 11 चेंडू 28 धावा ठोकल्या. महादेव कदम बाद. एक जाऊन धडकला जिथे अंदाज फलंदाज आणि घरंदाज यांना कधी तोलायचं नसतं असं लिहिलंय त्या बॅनरवरती. आदळला होता तो चेंडू. यावेळी देखील आपण पाहिलं गुडलेन स्पॉटचा चेंडू शरीरावरती आदळतोय. अगदी एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का पूर्ण. नाही. एकाच धावेवरती समाधान आणि टीमची टोटल आपण पाहिली तर सध्या मात्र जाऊन पोहोचतीये अर्थातच
50 आणि 51 धावेचं आव्हान या मॅच मध्ये दिलंय ओम साई शिराळा अर्थातच पंचायत समिती गट या टीमला. आता 50 धावा करून जर शिराळा टीम कशा पद्धतीने करते, कारण की गुण आतापर्यंत पाहिली तर ओम साई टीम जर जिंकली तर त्यांचे 2 पॉईंट होतील. त्याचबरोबर आपण पाहिले तर कंदूर टीमचे देखील 2 पॉईंट होतील, म्हणजे वाकुटे टीम डायरेक्ट सेमीला जाईल. आणि या मॅच मध्ये जर कंदूर टीम जिंकते तर एक मॅच आणखीन वाढेल, जी होईल वाकुटे आणि कंदूर या 2 टीम मध्ये. म्हणजे ही मॅच कंदूर टीम साठी खूप इम्पॉर्टंट असेल. जर जिंकले तर आणखीन एक चान्स कंदूर टीमला बनवू शकतो आणि वाकुटे टीम समोर आणखीन एक आव्हान उभं राहू शकतं. लेट्स सी काय घडतंय काय बिघडतंय. 24 चेंडू 51 धावेचं आव्हान आहे. चहा पुरवली जाते त्याचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. मला वाटतं खूप लांबून एका फोनवरती तो इथपर्यंत चहा पोहोचवतो, त्याचं देखील आभार व्यक्त करतो. कंदूर टीम आता तुम्हाला स्पीडअप घ्यावी लागेल, कारण की ही मॅच जर जिंकताय तर पुन्हा तुम्हालाच मॅच खेळायचे, तर लक्षात घ्या बॅट लाईट होणार नाही त्या मॅचला याची. चोवीस चेंडू 51. मॅच अप्रतिम है. दोनों टीम साठी एकच सांगेल, असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो. असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक सफल ना होवे, जब तक सफल ना होवे, नींद और चैन को त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती. और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. 24 चेंडू 51. बैट्समैन या प्लीज, बैट्समैन या प्लीज. वाकुडे टीम थोडस बाउंड्री लाईनच्या मागे प्लीज. थँक्यू. हा ड्रोन व्ह्यू दाखवला जातो. थँक्यू अक्षय म्हात्रे. हा या स्पर्धेचा ड्रोन व्ह्यू तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. हे संपूर्ण मैदान आमदार चषकचं मध्ये ग्रास कट केल्या, बाजूने आपण पाहिलं तर एक वेगळ्या पद्धतीने ग्रास कटिंग केल्या. तदनंतर हा संपूर्ण रोड तुम्ही पाहताय इस्लामपूर शिराळा, तो संपूर्ण रोड आणि तदनंतर हे संपूर्ण मैदान आमदार चषक 2024 दाखवलं जाते स्क्रीनवरती. ड्रोन व्ह्यू हा घेतलाय. आकाशातून एखादा पक्षी उडत असताना खाली पाहिल्यानंतर मैदान कसं दिसल हा सध्या व्ह्यू तुम्हाला दाखवला. पहिला चेंडू आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव येते. अजित गायकवाड स्ट्रायकिंगला, दुसऱ्या साइडला जया दादा, गोलंदाजीसाठी अमर गायकवाड. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट अगदी डिक्लेअर मध्ये 2 धावा जिथे आहेत. अगदी शांत मॅच बघत होते. अगदी चेंडू वेगानं आला त्या प्रेक्षकांच्या जवळ आणि धप्पा दिला त्यांना. 3 धाव संख्या स्कोर कार्ड वरती. तीन धावा स्कोर कार्डवर.
हो यावी थोडासा फटका फसलाय, हवेमध्ये आहे खेळाडू, विकेटचा पतन, बडी मछली जाल में फस गई. या टीमचा अगदी रन मशीन धान्या वाघ, अजित गायकवाड बॅक टू द डकआउट. फौजी बॅक टू द डकआउट. टीमची टोटल सध्या तुम्ही पाहताय 3 या आकड्यावरती, 3 लॉस ऑफ दी 1. अमर गायकवाड सध्या पहिली विकेट घेऊन मात्र आपल्या टीमला ब्रेक टू दिला. हो सुरेख फटका, वॉट अ स्ट्रोक या, वॉट अ ड्राइव्ह, अप्रतिम फटका. एक धाव इथे कंप्लीट केली जाते, दुसरा प्रयत्न केला जाईल का, जागा सोडले तोपर्यंत दुसरी धाव थोडीशी धोक्यामध्ये अडकू शकते. वॉट अ थ्रो, वॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. रुपेश भाऊ होते तिथे. या स्पर्धेला खऱ्या अर्थानं काय रनिंग बिटवीन द विकेट राहिल्या. 40+ प्लेयर आहेत, रुपेश भाऊ आणि दुसऱ्या साईडला जया दादा. काय रन चोरल्यात 2, अप्रतिम. 5 धावसंख्या स्कोर कार्ड वरती. यावेळी देखील बॅट स्विंग केली आहे, चेंडू पडतोय, निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. तो ना दाखवावे लागेल. हिरा म्हणून प्रत्येक जण जन्माला आला. जो जास्त मेहनत करतो, जो जास्त घासतो, तो चमकतो, आणि हे खरं आहे. हिरा म्हणून प्रत्येक जण जन्माला आला. 5 धाव संख्या, लॉस ऑफ दी 1. यावेळी देखील आपण पाहिलं तर फ्लिक करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये जरूर उभा होता, जिथे आपण पाहिलं तर धाव संख्या अगदी जाऊन पोहोचली आहे. 5 या आकड्यावरती 5 धाव संख्या स्कोर कार्ड वरती सजली गेली आहे. 6 धाव संख्या. पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र जरूर संपुष्टात आलाय. संघाची धाव संख्या अगदी 6 या आकड्यावरती. आफ्टर 1 ओव्हर 6 लॉस ऑफ दी 1. आतापर्यंत 92 चौकार आणि 89 षटकार या स्पर्धेमध्ये गेलेत. कदाचित उद्याच्या दिवसामध्ये 100चा आकडा पूर्ण होऊ शकतो षटकारांचा आणि चौकारांचा. आज देखील होऊ शकतो. क्रिकेट आहे, काही बडेल, काही घडेल, काही बिघडेल. गोलंदाजीसाठी महादेव कदम, आज हे नाव कंटिन्यू ऐकायला आलंय. महादेव कदम, दुसऱ्या साईडला रुपेश दादा. या मॅच मध्ये जर काही करायचंय ते आज या क्षणाला. ड्राइव्ह केला, क्षेत्ररक्षक आहे मिड ऑनला, चेंडू हातातून निसटतोय. एक धाव घेण्याचा प्रयत्न, फेकी केले तोपर्यंत एक धाव धोक्यामध्ये पण पूर्ण झाली आहे. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. जेव्हा तुमच्या हातातून संधी निसटते, दुसरा येतो त्या संधीचं सोनं करून जातो, आणि तसंच झालं. हातातून चेंडू निसटला आणि एक धाव कंप्लीट. यावेळी सुरेख फटका, बॉल बॅक ड्राइव्ह आहे. अमर गायकवाड, चेंडू अप्रतिम पद्धतीने त्यांना स्टॉप केला, थांबवला. एक धाव पुन्हा एकदा कंप्लीट केली जाते. शक्ती आहे तोपर्यंत लढत राहायचं, शक्ती आहे तोपर्यंत लढत राहायचं. संपायला तयार आहे पण हरायला नाही. या मॅच मध्ये हार कोणालाच नकोय, प्रत्येकाला विजय हवाय. तो शौर्याचा अलंकार आहे. बॅकफुटला जाऊन पुन्हा स्क्वेअर कट, प्रेक्षकांच्या भेटीला. अगदी एक डिक्लेअर धावीत एक भेटती, एक डिक्लेअर धाव. एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर 9 या आकड्यावरती.
यावेळी देखील आपण पाहिलं चेंडू पडतोय, थोडासा कट झाला. अगदी मी म्हणेल डॉट बॉल आणखीन एक येतोय. तब्बल 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, चेंडू अगदी प्रेक्षकांच्या जवळ जातोय, ते तिथे फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न, पण अखेरीस आपण पाहिलं तर धावा तब्बल भेटतायत 2. बरेच प्रेक्षक असतात, मी झुकेगा नाही साला, मी पायाने चेंडू अडवणार, अशा गोष्टी होतात, मजा येते अशा वेळी. तब्बल 1 चेंडू अजूनही बाकी आहे. 1 टू गो. 11 धावसंख्या. हो, यावेळी देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न, जिथे आपण पाहिलं तर जावं लागेल पुन्हा पॉपिंग क्रीज मध्ये. 2 षटकांचा खेळ यावेळी मात्र समाप्त झाला. अप्रतिम कॅमेरा बघ नीरज. दोन षटकांच्या अखेरीस टीमची टोटल सध्या आपण पाहतोय अगदी सध्या गाडी दाखवली जाते, मला वाटते रॉयल इनफिल्ड 5599 शॉटगन 650 सध्या दाखवली जाते. तर ही प्रतीक पाटीलची गाडीच असावी, एक रॉयल गाडी यावी मात्र दाखवली जाते, जिचा रुबाब भारी आहे, जिचा नंबर भारी आहे आणि जिचा शॉट फायरिंग तिची भारी आहे, नाद असावा. आणि ही एंट्री जेव्हा होते म्हणजे या गाडीचा आवाज आणि या गाडीचा नंबर जेव्हा लांबून दिसतो तेव्हा प्रत्येक जण ओळखतो की येस शिराळा क्रिकेट तालुका अध्यक्ष प्रतीक पाटील यांची एंट्री झाली. ही गाडी दाखवली 5599 नॉट अ नेम ब्रँड. थँक्यू सो मच कॅमेरामॅन. 11 धावसंख्या स्कोर कार्डवरती सध्या सजली गेली आहे. 2 षटकांच्या अखेरीस तब्बल ओव्हर क्रमांक 3 मध्ये आपण आलोय. चला स्पीडअप घ्या प्लीज. पहिल्या ओव्हरला 6 धावा, दुसऱ्या ओव्हरला 5 धावा, तब्बल 11 इकडे स्कोरर आहेत, 12वे खेळाडू आहेत, सगळं इकडे आहे. डोंट वरी. सान 5-11. ओव्हर क्रमांक 3. यावेळी मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, खेळाडू आहे चेंडू गॅदर करण्याचा प्रयत्न, मात्र तोपर्यंत आपण पाहिलं तर अगदी एक धाव पुन्हा एकदा कंप्लीट केली जाते. तब्बल धावसंख्या 12 या आकड्यावरती. ऍक्च्युली वेळ सगळ्यांना काही शिकवून जाते, म्हणजे वेळेनं सगळं शिकवलंय पण वेळेवर नाही शिकवलंय, ते पण खरं आहे. कारण की वेळ गेल्यानंतर आपण शिकतो, तेच वेळेवरती शिकत नाही. आणि वेळ थांबलीच नव्हती कोणासाठी. या मॅच मध्ये देखील वेळ आता वाया चाललाय, थोडासा स्पीडअप घ्यायचा आहे. बॅकफुटला जाऊन शॉटम पुल करण्याचा प्रयत्न, पुन्हा डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी चेंडू दाखल होतोय, 2 धावेसाठी चेंडू दाखल होतोय. धावसंख्या अगदी 14 या आकड्यावरती. 14 14 ऑन अ स्कोर कार्ड. हो, सोडून दिलाय. बऱ्याचदा असं होतं की पुढचं दार उघडं राहतं आणि मागच्या दाराने चोऱ्या होतात, पण यावेळी चेंडू यष्ट्यांच्या वरून जातोय. चला थोडासा स्पीडअप घेऊयात. शफल झाले अगदी यष्ट्यांच्या वरून हा चेंडू. हो, यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी पुन्हा एकदा चेंडू सोडून दिला, जिथे आपण पाहिलं तर बाईकच्या स्वरूपामध्ये डिक्लेअर आहे. नाही, ओके, डेलिब्रेट. येस, थँक्यू. टीमची टोटल आपण पाहिली तर 14 या आकड्यावरती. कोणतेही ऍक्शन नाही आहे. डॉट बॉल. तब्बल 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. एखादा मोठा फटका आग लावेल मॅच मध्ये, येणं गरजेचं आहे. येऊन पुढे घेण्याचा प्रयत्न, यॉर्कर चेंडू खेळून काढला. 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी पुढे जाते, 1 पाऊल पुढे, जी आपण पाहिली तर 15 या आकड्यावरती. 1 टू गो. अजूनही 1 चेंडू बाकी आहे. ओव्हर क्रमांक 3चा. सुशांत पाटीलची गोलंदाजी लाल्याची आतापर्यंत तुम्ही पाहिली आहे. कंदूर टीम सध्या बिग हिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा फसले गेले. डॉट बॉल, बिंदी गेंड आणि 3 षटकांचा खेळ झाला.
15 धावसंख्या स्कोर कार्ड वरती. पहिल्या ओव्हरमध्ये आले 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा, तदनंतर अगदी 4 धावा. म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये सिंगल डिजिट धावा आले, डबल डिजिट कुठेही धावा आल्या नाहीयेत. अजूनही 36 धावा हव्यात विजयासाठी. जर आपण पाहिलं तर हा ग्राफ दाखवलाय ओमसाई एमटीसी म्हणजे कंदूर संघ आपण पाहिलं तर ग्रीन कलर आणि ओमसाई शिराळा अगदी ब्ल्यू कलर मध्ये दाखवलाय. कुठे विकेट पडले आणि कुठे खाली राहिले हा ग्राफ दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. हा पहा, यावेळी देखील चेंडू आपण पाहिलं तर अगदी थोडासा अवे फ्रॉम दी बॉडी, अगदी एक धाव जिथे येते. ओव्हर क्रमांक 4 ला सुरुवात झाली. गोलंदाजीसाठी मिस्टर सचिनला आपण पाहतोय. यावी बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. या मॅच मध्ये थोडीशी चर्चा राहील. मी म्हणेल की 3 बॉल 33 म्हणजे थोडीशी चर्चा राहिली आहे. येस, ही मॅच मंदूर संघ जर विजेता होतोय आणि तो विजेता झाला तर तुम्ही लगेच टॉस साठी यायचंय, कारण की मॅच अजूनही संपली नाहीये. आणि जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत विजयी संघाची घोषणा ही क्रिकेटमध्ये केली जात नाही. कॅच अप्रतिम पकडण्याचा प्रयत्न राहिला होता. वाकुटे टीम आपण देखील सज्ज राहायचंय. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. या मॅचचा विजेता कोण यावरती लगेचच टॉस केला जाईल. सो वाकुटे टीम आपण देखील सज्ज राहा. यावेळी देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. डाऊन दी ग्राउंड खेळाडू आहे, चेंडू पर्यंत पोहोचतोय, चुकी होतीये, सोडला जातोय चेंडू. अशा चुका होतात, पण अशी मॅच देखील तेवढी जर टाईट असती तर कदाचित प्रत्येक जण धावून गेला असतं त्याच्या अंगावरती, कारण की या चुका महत्वाच्या मॅचेस मध्ये होणं हे चुकीचंच आहे. बिग हिट, सुरेख फटका, अप्रतिम आहे खेळाडू, कॅच पकडली जाते. जया दादा प्रयत्न केला, जया दादानं शेवटच्या क्षणाला, मात्र विकेटचं पतन. बॅटर गॉन, 1 टू गो. टॉसला येऊ शकता, कारण की एक चेंडू अजूनही बाकी आहे. ओहो, यावेळी देखील अगदी व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. वाकोटे टीमचे कॅप्टन आपण येऊन थांबू शकता. यावेळी देखील आपण पाहिलं तर फटका अप्रतिम खेळण्याचा, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मात्र अखेरीस विजेता राहिलाय संघ. आपण पाहिलं तर कंदूर पंचायत समिती गट हा संघ मात्र विजेता राहिलाय. महादेव कदम के कदम में बॉल डालने तो बड़ा पछताता होंगे. येस, उमेश गाडगेने मुंबईवरून मेसेज टाकला, म्हणजे महादेव कदमच्या पायामध्ये चेंडू टाकला तर तिथेच तो मात्र षटकार लगावतो. कंदूर टीम कॅप्टन आणि